बंधू पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार। मोठ्या संख्येने एमआयएमचे उमेदवार निवडून आणण्याचे इम्तियाज जलील यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। राज्यभरात आज दिवाळी पाडव्याचा उत्साह। पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदी, गृहोपयोगी वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग। पुण्याच्या सारसबागेत आज दिवाळी पाडवा पहाट। तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी। पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान धक्का लागल्यामुळे 2 गटात वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला। ऐन दिवाळीत राज्यभर आगीच्या घटना। पुण्यात 18, नागपुरात 6 ठिकाणी आगीची नोंद। तर भिवंडी, कापडाच्या गोदामाला आणि रायगडच्या रोह्यातही मतिमंद मुलांच्या शाळेला आग। वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातील आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत। तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी। भारतीयांना शुभेच्छा। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा। तालिबानी मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर काबूलमध्ये पुन्हा भारताचा दूतावास। टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा। सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करून गावाकडे किंवा फिरायला जाऊ नका। तुमच्या घरी चोरांची दिवाळी होईल। पोलिसांचं अतिउत्साही लोकांना आवाहन। नमस्कार महाराष्ट्र, सकाळचे 10 वाजता आहेत। या बुलेटिन